अच्छा मुलगा कोणालाच नकोय. अच्छा फक्त पप्पालाच हवाय मुलगा आणि बाकी सर्व मुलींना मुलगी कोणाला हवी आहे. अच्छा सर्वांना मुलगी. बाबा तुम्हाला मुलगी. मंडळी आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहोत त्याची देखील आपण स्पेशल आणि ग्रँड एंट्री करणार आहोत. सो दोस्तों जब ईश्वर जी ने मनीष जी को बनाया होगा, दोस्तों जब ईश्वर जी ने मनीष जी को बनाया होगा तब जाके उनके दिल में जरूर ख्याल आया होगा कि क्या दूं तोहफे में मनीष जी को. तब जाके उन्होंने उनकी झोली में हमारी साइली को थमाया होगा. Ladies and gentlemen, put your hands together. A grand welcome to Manish and Saili. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. मन फुलातल्या कळीपरी झालं कसं गोजीर, मन सानूल सोनूल चिमुकल साजीर, मन फुलातल्या कळीपरी गोजीर. सो म्हणजे एकदा जोरदार टाळ्या होत झाल्या आपल्या होणाऱ्या आई बाबांसाठी देखील. मला दोघांनाही नक्कीच विचारायला आवडेल की मुलगा हवी की मुलगी. रिझल्ट आपण नंतरच बघणार आहोत. सो मंडळी आपण दोघांसोबत एक छोटासा गेम देखील खेळणार आहोत. जर सायली बरोबर असेल तर ही गोड दुल्हन दाखवायची आहे आणि तू बरोबर असेल तर हा मुंडे राजा दाखवायचा आहे. सर्वात पहिला प्रश्न हा की दोघांच्या रिलेशनशिप मध्ये पहिलं पाऊल कोणी उचललं. यू हॅव टू जस्ट शो द आन्सर टू द ऑडियन्स. ओके खरं काय आणि खोटं काय दोघांनाही माहिती आहे. सकाळी लवकर कोण उठतं. रात्रभर जास्त वेळ कोण जागतं. नेक्स्ट क्वेश्चन सर्वात जास्त सुंदर जेवण कोण बनवतं. नेक्स्ट क्वेश्चन यातलं खरं काय आणि खोटं काय मला वाटतं बसलेल्या मंडळींना नक्कीच माहिती असेल. नेक्स्ट क्वेश्चन हा आहे की जेव्हा दोघेही शॉपिंगला जातात सर्वात जास्त वेळ शॉपिंगला कोण घेतं. ओके जेव्हा दोघेही शॉपिंगला जातात सर्वात जास्त कोणाच्या अकाउंट मधून पैसे डिबेट होतात. नेक्स्ट क्वेश्चन जेव्हा सासरची मंडळी आणि माहेरची मंडळी घरी येतात तेव्हा त्यांचा पाहुणचार करण्यामध्ये सर्वात जास्त पुढे कोण असतं. नेक्स्ट क्वेश्चन हा आहे की जर क्वेश्चन नॉटी असणार आहे पण असणार आहे. लग्नानंतर सर्वात जास्त हनीमूनला जायची घाई कोणाला होती. नाजूक पाऊल आपल्या घरात वावरणार आहे त्या बाळाचे लंगोट आणि डायपर जास्त कोण चेंज करणार आहे. शेवटचा प्रश्न असणार आहे मंडळी. शेवटचा असणार आहे इन फ्युचर आणि या आधीचाही प्रवास तुमच्या दोघांच्याही आयुष्यात सुख आणि दुःख आलेलीच आहेत आणि यापुढेही येणार आहे. त्या सुखाला आणि दुःखाला टॅकल करण्याची विल पॉवर सर्वात जास्त कोणात आहे. म्हणजे एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊया. आणि हा खेळ जिंकलेला आहे आपल्या मनीष राजाने. तिच्या पोटाचं अचूक माप घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या पोटाचं माप घेऊ शकता पण अंदाजे घेऊ शकता पण तिच्या पोटाशी ऍक्युरेट मला माप हवं आहे. त्याचं अचूक असेल त्याला प्राइज मिळणार आहे. ठीक आहे. सो आपण सुरुवात करूया आपल्या बाळाची होणारी मावशा म्हणजे छोटी मावशी जी आहे तिच्यापासूनच आपण सुरुवात करूया. अचूक माप घ्यायचं पोटालाही लावू शकते. हा तिला प्रश्न खूपच तुम्हाला सांग मी तिथे कट करणार आहे. हा एवढं ओके ठीक आहे पकडून घ्यायचंय. नेक्स्ट दुसरी बाळाची मावशी
मावशी तुझ्या पोटालाही मागू शकतेस. अगं, आपल्या मावशींचं भाच्यावरती किती प्रेम आहे ते. मला तुमच्या पोटाची मापं नको आहे का? मला सायकीच्या पोटाची मापं हवी. तुमच्या पोटाची मापं घेऊन मला काहीही करायचं नाहीये. होणारी बाळाची आत्या. अच्छा, होणारी मावशी. बाबा मारा हां होणारी बाळाची काय करताना घ्यायची मामी बघू आपल्या भाषेवरती किती प्रेम करते ते. होणारी बाळाची आत्या. आत्याबाई बघू किती आपल्या बाळावरती प्रेम करतात. आत्याबाई तुम्हालाच नाव ठेवायचं हो. अजून बाळांना नाव ठेवायला देणार आहे, नाही तर ठेवायला नाही देणार आहे. होणारी बाळाची दुसरी आत्या. बघू आपल्या बाळावरती किती आत्या प्रेम करते. आता तुझं पण बघू. होणारी बाळाची तिसरी आत्या. सर्वात मोठी आत्या आहे आणि मोठ्या आत्याकडून काहीही चुका घडता कामा नये. आता चुकलीच तर बघ. होणारी बाळाची आजी. आजीचं बघू आपल्या नातवावरती किती प्रेम आहे ते. आजी धागा सुट्टा म्हणून सोडू नकोस. या आजी तर जास्तीत जास्त आपल्या बाळासोबत आहे. तुझ्याकडून तर मला अचूक उत्तराची अपेक्षा नक्कीच आहे. चुकीचं उत्तर आलं तर बघा. धागा सुट्टा म्हणून सोडू नको जास्त. ओके. बाळाची दुसरी मावशी सुरू होती आता मुलीवाल्या. मागून टाक म्हणजे पुढे आम्हाला कळेल. नेक्स्ट तिसरी मावशी आहे. एकदा जोरदार टाळ्या होतात त्या बाळाच्या मावशीसाठी. नेक्स्ट दुसरी मावशी. चौथी मावशी. बाळाची जरा प्रेम कमी पडेल तुझं. नेक्स्ट पाचवी मावशी. मग आपल्या बाळावरती किती प्रेम करते. बदल घ्यायचं नाही. जरा पुढे येऊ शकतेस तू. आवडत नाही ठीक आहे. जरा जास्तच प्रेम झालेलं आहे तुझं. पुढचे 1 महिन्यातून तू ऍड करून दिलेस. नेक्स्ट बाळाची आत्या. आत्याबाईंचं पण अचूक माप आलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या होतं का आत्याबाईंसाठी देखील. बाळाची दुसरी आत्या. आता जरा वरती येतोस तू. खाली घे. खाली घेशील तर बघतो. तिसरी आत्या. दोन्ही आज्यांना मी शेवटचा मान दिलेला आहे कारण की अचूक उत्तरांची अपेक्षा तिकडूनच आहे. जरा जास्तच आत्या सगळ्यांची प्रेम झाले. मोठी आत्या तुला मी आधीच सांगितलं होतं तुझ्याकडून अचूक उत्तरांची अपेक्षा होती. पण ठीक आहे. बाळाची मामी. मामीने पण जास्त प्रेम कमी दाखवले. बाळाची आजी. या आजीने एवढ्या नातवावर प्रेम दाखवलं. आजी
आहे ट्विन्स नाही आहेत. बाळाची दुसरी आजी, याही आजीने बाळावरती जास्तच प्रेम दाखवलेलं आहे. सो एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात मावशीसाठी आणि आत्यासाठी देखील. थँक्यू सो मच. दोघीही जिंकलेले आहेत आणि सर्वांनी तर बसून घ्यायचं आहे. आणि आता होणाऱ्या बाळांचे मामा म्हणजे तुम्हा लोकांना बलून ब्लो करायचे म्हणजेच फुलवायचं आहे. बलून फुगवून गाठ बांधून तुम्हाला उभं राहायचं आहे. ठीक आहे, हे नंतरला सांगणार आहे मी. बलून पहिला आता फुलवून घ्यायचंय लवकरात लवकर. इतक्या लिमिट पर्यंत तुम्ही बलून फुगवू शकता. सुरू करायचंय. जर अजून फुलवलं बाबा तर नक्की आवडेल. मंडळी, 9 महिने 9 दिवस ज्या महिला पोट घेऊन चालतात, एका बाळाला आपल्या पोटावरती घेतात, ज्या वेदना सहन करतात, जो पेन असतो, जी खुशीची मुमेंट असते, जे सर्वाइव्ह करतात, ते तुमच्या दोघांना कळणार नाहीये. पण तुम्हा लोकांना तसंच ऍक्शन करायची आहे. म्हणजेच रॅप वॉक करायचा आहे. शर्टाच्या आत जात असेल तर इमिजिएटली घालायचं आहे. ठीक आहे, सो काही आजोबा जाते. सो रॅप वॉक करायचं आहे. इथे जसं लटकत मुरडत जशी महिला चालते तसंच तुम्हाला चालायचं आहे. एकदा जोरदार टाळ्या होतात आपल्या बाबांसाठी. जरा टाळ्या वाजवायच्या तुम्ही. होणाऱ्या बाळाचे आजोबा, आजोबा या लवकर. नॉर्मली चालायचं आहे. होणाऱ्या बाळाचे दुसरे आजोबा, पहिल्यांदाच नाही घेतलेली आहे. होणाऱ्या बाळाचे मामा, होणाऱ्या बाळाचे छोटे मामा. बाळा इकडे मध्ये असतो, साईडला नसतो. होणाऱ्या बाळाचा दुसरा मामा. टाळा झाला बाळाचा तिसरा मामा. बाळाचा काका. काका पण नॉर्मल जर पैसे काका. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊयात. आणि या फिल्ममध्ये हा मामा जिंकलेला आहे आणि हा मामा जिंकलेला आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊयात मामांसाठी. मी पुन्हा एकदा सांगेन, जसं म्युझिक सुरू होईल ना, तुम्हाला नॉर्मली बॉडी शेक करत राहायची आहे. म्युझिक कंटिन्युअसली प्ले होईल. मी जे ऍक्शन सांगेल त्या तुम्हाला फॉलो करायचे आहे. लाईक जम्प बोलल्यावरती उड्या मारायचे, टर्न अराउंड वरती गोल गोल फिरायचे, सिट डाऊन बोलल्यावरती बसायचे आणि स्टँडअप बोलल्यावरती उभं राहायचं आणि दोन्ही हात वर करायला बोललं की दोन्ही हात वर करून उड्या देखील मारायच्या आहेत. रेडी? अजून कोणी लहान मुलं असतील तर त्यांनी देखील यायचं आहे. वेट, वाव, स्वरा अँड नॉर्मली बॉडी शेक करत राहायची आहे. म्युझिक बॉडी शेक करत राहायची आहे. जरा दोन्ही हात वर घेऊन शेक हँड्स. Turn around, turn around, turn around, turn around. When you finish it, turn around, turn around, turn around. Shake a hand, shake a hand, shake a hand. Shake a body, shake a body, shake a body. Turn around, turn around, turn around, turn around, turn around, turn around. Jump, 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 jump. Both hands and jumping. Turn around, turn around, turn around, turn around, turn around, turn around. Shake a hand, shake a hand, shake a hand, shake a body, shake a body, shake a body. Jump, 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 jump.
the music and everybody shake the body on the music. Shake a hand, turn around, turn around, turn around. Jump, 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 jump. Both hands up and jumping. Turn around, turn around, turn around, turn around, turn around. Jump, 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 jump. Shake a hand, shake a body, shake a arms from the music and show me the best funny face. सर्वात हटक्याने स्पेशल तुझं होतं तर तुझ्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन होत्या. नाव फॉर द नेक्स्ट राऊंड साठी एक गोळी इथे जेवढीही पाहुणे मंडळी बसलेली आहे त्यांचा हात पकडून तुम्हाला तुमच्या टीम मध्ये आणि तुम्हाला तुमच्या टीम मध्ये जास्तीत जास्त पाहुण्यांना आणायचं आहे. काका मावशी अंकल आंटी मौसा मौसी चाचा चाची नाना नानी फुफा फुफी सगळ्यांचा हात पकडून तुम्हाला तुमच्या टीम मध्ये आणि तुम्हाला तुमच्या टीम मध्ये आणायचे. आणि युअर टाइम स्टार्ट्स नाउ. प्ले द म्युझिक. म्युझिक. 2 झालेली आहे. अशी ती मंडळी आहेत. ओके सो नाही या टीममधून मला कॅप्टन हवा आहे. सो कोण म्हणेल कॅप्टन? घरी यांचं कोणी ऐकत नाही पण इकडे ऐकावं लागेल. सो एकदा जोरदार टाळ्या होऊन आपल्या कॅप्टन बेस्ट साठी देखील बेस्ट प्लेअर टीमचं नाव ठरवायचं आहे. लवकरात लवकर सगळ्यांना विचारून टीमचं नाव मला लगेच सांग. इथे कोण म्हणणार कॅप्टन? अच्छा आर्यासाठी पण एकदम जोरदार टाळ्या होऊन जातात. आपण त्याला कॅप्टन करायचं. आर्या टीमचं नाव लवकरात लवकर मला सांगायचं पण काय पण नको ठेवू. ठीक आहे टीमचं नाव ब्लॅक पॅन्थर वर्सेस कॉफी बिलकुल करायचं नाही. दुसरं काहीतरी ठेवू शकतेस. नाव तुम्हाला दुसरं हवं असेल तर तुम्ही सुचवू शकता. तिला नाही कळत आहे तर दुसरं सांगू शकता. ब्लॅक पॅन्थर वर्सेस लेडीज. ओके लेडीज क्वीन्स. सो लवकरात लवकर जी टीम आपल्या बाळाच्या होणाऱ्या आईचं पहिलं कॅपिटल लेटर एस बनवेल त्यांना पाहिजे. म्युझिक. 10 9 8 एस सायलेंट एस 8 7 6 5 4 3 Stop the music आणि 1000 पॉइंट goes to my Black Panther. नाही इथून प्रॉपर दिसतोय. इकडे शेवटला तुमचा शेप फळवळलाय. तुम्ही मागे नाही येत आहे. यांनी पण जागा नसताना देखील म्हणालं की यांचं तुमचं प्रॉपर होईल आणि यांचा शेप बिघडेल पण यांचा शेप बरोबर झालेला आहे. सो एकदा जोरदार टाळ्या होतात. पुढच्या फिनिश साठी दोन्ही टीमला कनेक्टिंग लाईन बनवायची आहे. कनेक्टिंग लाईन मध्ये या राऊंड मध्ये एकमेकांचा हात पकडू शकता, पाय फिरवू शकता, साडीचा पल्लू, लेडीज पर्स, बॉडी वॉट टू ऍड करली. जी टीम सर्वात मोठ्यात मोठी लाईन बनवेल, लाईन बिलकुल ब्रेक नाही करणार, त्या टीमला 3000 पॉइंट्स आहे. लाईन इकडून सुरू करायची आहे. लाईन साडी तीन नाही म्युझिक
ब्लॅक पॅन्थर. मंडळी 3000 पॉइंट्स माझ्या ब्लॅक पॅन्थरला मिळालेले आहे. सो टोटल स्कोर 4000 झालेला आहे. ब्लॅक पॅन्थर शेवटचा राऊंड जिंकण्याचे पूर्णपणे चान्सेस माझ्या लेडीज क्वीनचे आहेत. ठीक आहे, पण तुम्ही पण जिंकू शकता. त्यांना जरा मी प्रोत्साहित करते. शेवटची राऊंडात 5000 पॉइंटसाठी लवकरात लवकर दोन्ही टीमने असेंडिंग ऑर्डर बनवायची आहे. असेंडिंग ऑर्डर मध्ये छोटे हाईट वाले पुढे, मोठे हाईट वाले मागे. लाईन माझ्या समोरून बनवायची आहे. छोटे हाईट वाले समोर आणि मोठे हाईट वाले त्यांच्या मागे. जशी उभे राहायचे गेम आता सुरू होणार आहे. दोन्ही टीमच्या स्टार्टिंगच्या मेंबर्सला एक बलूनचा बंच दिलेला आहे. 3, 2, 1 बोलल्यावरती तुम्हा लोकांना बलूनचा बंच पासिंग द पास करायचा आहे. एकाने उजव्या साईडने बलून पास करायचा आहे तर दुसऱ्याने डाव्या बाजूने राईट लेफ्ट करत बलून पास करायचा आहे. डोंट स्किप एनीवन. आणि लास्ट क्वेश्चन मामा तू आणि इकडून आत्याबाई तुम्ही. जसे तुमच्याकडे बलून येतील पळत पळत स्टेज वरती यायचं आहे. तुमच्यासाठी स्पेशली दोघांसाठी पाळणा ठेवलेला आहे. पाळण्यावरती येऊन पाळण्यावरती बसून बंप वरती चारीच्या चारी बलून. जी टीम सर्वात पहिलं बंप वरती बलून फोडेल त्या टीमला 5000 पॉइंट्स मिळणार. आता तू कशी राहता तिला मागे तू कम्फर्टेबल असेल. ओके, तो देखते हैं किसके बंप में है. तुम थोड़ी अच्छी आहे. ठीक आहे, बंप वरती पिनांचा वापर नको, हाताचा वापर नको, नखांचा वापर नको. बंप वरती चालीची चाली बलून पडलं पाहिजे. सो रेडी माय ब्लॅक पॅन्थर वर्सेस माय लेडीज क्वीन. रेडी फॉर द फायनल राउंड. Yes or no? Yes! So 3, 2, 1, music. Right left, right left. Right left, लवकर. लवकर. जिंकलेली टीम आहे ब्लॅक पॅन्थर. जणांचा ग्रुप बनवायचा आहे. या फेरीमध्ये सर्व लहान मुलं पण काउंट 1 होणार आहेत. पहिली फेरी असणार आहे ट्रायल राऊंड. त्यानंतर गेम खेळणार आहोत 3 पॉइंटचा. जो जिंकेल त्यासाठी स्पेशली प्राइजेस असणार आहे. सो रेडी, प्ले द म्युझिक आणि सर्वांनी गोल फिरायचं आणि नाचायचं आहे ऑन म्युझिक. जरा दोन्ही हात मध्ये घ्या. मस्त फोटो लागते. 7, 7, 5, 4, 3, 2 आणि लास्ट नंबर. इकडे पण 2 लेडीज उभी आहेत. त्यांना ग्रुप मिळत नाही म्हणून. थँक्यू सो मच. मंडळी 3 ग्रुप झालेले आहेत. 3 पॉइंटचा टीम असणार आहे. त्यासाठी स्वतःची चेअर मोठी. म्युझिक सुरू झाल्यावरती तुम्हाला गोल गोल फिरायचं आहे आणि नाचायचं देखील आहे. पण
म्युझिक स्टॉप झाल्यावरती बिलकुल बसून जाऊ नका. हा संगीत खुर्चीचा खेळ नाही. म्युझिक स्टॉप झाल्यावरती मी काही वस्तू आणायला सांगेन. त्या वस्तू आणून तेवढ्या क्वांटिटीमध्ये तुमच्या स्वतःच्या खुर्चीवर ठेवायच्या आहेत आणि हात वर करायचा आहे. जी टीम सर्वात पहिलं स्वतःच्या खुर्चीवर वस्तू आणून ठेवेल आणि हात वर करेल त्या टीमला फर्स्ट प्रायोरिटी देऊन पॉइंट मिळणार आहे. सर्वांनी जिंकण्याला नाचायच्या मंडळी जरा दोन्ही हात वर घेऊन फक्त स्वतःच्या खुर्चीमध्ये गोल फिरायचे. जरा नाचायचं सर्वांनी दोन्ही हात वर घेऊन जिंकत जरा दोन्ही हात वर होऊन जाऊ द्या मंडळी. स्वतःच्या खुर्चीवर टोटल 5 लेडीज पर्स आणि त्यांनी बोलतात म्युझिक म्युझिक 5 त्यांच्यावरती हात वर काही सांभाळ फक्त सांभाळून आणा. वस्तू सांभाळून आणायची. हे पॉईंट या ठिकाणी मिळालेलं आहे. फक्त वस्तू आणताना तोडफोड करू नका. वस्तू आणताना तोडफोड करू नका. जागा आपली कंजेस्टेड आहे. ठीक आहे. एक पॉइंट या टीमचा झालेला आहे. फक्त वस्तू आणताना तोडू फोडू नका. ओके म्युझिक स्वतःच्या खुर्चीवर टोटल 7 मनगटी घड्याळाने त्याला बोलतो. 1 पॉइंट या टीमचा झालेला आहे. स्वतःच्या खुर्चीवर टोटल 6 मोबाईल फोन आले. तिन्ही टीमच्या खुर्च्या एका लाईन मध्ये होत्या. माझ्या समोर बाजूबाजूला लावतात. स्टॅच्यू पोझिशन मध्ये आहे. कोणीही ही चेअर उचलणार नाहीये आणि इकडून तिकडे बिलकुल नेणार नाहीये. या चेअर वरती सर्वात पहिलं जो आपल्या होणाऱ्या बाळाच्या पप्पाला बसवेल म्हणजे
लवकरात लवकर जाऊन जी टीम सर्वात पहिलं स्वतःच्या खुर्चीवर एक 20 रुपयाचं नाणं आणि त्याला तो बॉक्स. Thank you, sir. शिवेचा नंबर एक, दोनचा नंबर. वीसचा point हवाय. Music. जरा टाळा झाला पाहिजे मंडळी. सबसे छोटा आए कोई मुझसे छोटा मांगे तुमसे घर का आंगन प्यारा प्यारा नजराना भाभी तुम खुशियों का खजाना पितळीचे पाणी तुला पिर आम्ही पिऊ बेटा पिर आम्ही पिऊ वरती काढू डोंगर दऱ्या फुले आणि उंच उडणाऱ्या पर्या जरा टाळा झाला पाहिजे मंडळी. जरा जोरदार टाळा झाला पाहिजे मंडळी. ते कंडिशन नकोय मला. टाळ्या जरा होऊन जातात. आर्या स्टडी देखील
सुख डोळे